चाय पिते चाय 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 11:30 आणि हा आंबोली घाट सुरू झालाय. तुम्ही बघू शकता आपली बाईक फुल रेडी आहे. आपण नवीन राईड्सला निघालो आहे का. मी आणि सुकेश आम्ही दोघंच नाईट राईड करतोय. जरा लॉंग राईड होणार आहे. बघूया कशी होणार आहे. थोडे रेडियम्स आणि लावलेत. बघूया, फिंगर्स आर क्रॉस. चला भेटू रोडवर. पुन्हा छेडानगरवरून लेफ्ट घेतलाय आपल्या पुण्याच्याच रस्त्यावर आणि आम्ही निघालोय गोव्याला. ही माझी सगळ्यात पहिली लॉंग राईड होणार आहे. मी आतापर्यंत फक्त इगतपुरी केलं आहे 250 किलोमीटर. तर बघू 550 किलोमीटर कसे होत आहेत. ते पण नाईटला निघालो आम्ही, कारण आम्हाला दिवसाचं गरमी नाही सहन करायची होती. तसं पुणा कोल्हापूर रस्त्याने मी बऱ्याच वेळा गेलो आहे, पण 4 व्हीलरने गेलो आहे. ही माझी पहिलीच वेळ की मी 2 व्हीलरने जाणार आहे. बघू कशी होती राईड. आता वाजले 6:40 आणि आम्ही हा मानखुर्दवरून लेफ्ट घेतोय. गोवा 550 किलोमीटर दाखवत आहे. बघूया किती वेळ लागतोय पोचायला. एस्टिमेटेड टाईम दाखवत आहे सकाळी 6:15 वाजता. गुगल ऑन टी 6:15चा टाईम दाखवत आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. हे गुगल मॅप तर डायरेक्ट दाखवतं आपण थांबणार, पेट्रोल ब्रेक घेणार, कुठेतरी खायला थांबू, चहा प्यायला थांबू. बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. आणि आम्ही पाम बीच रोड घेतलाय कारण मला मॅपमध्ये बघितलं मी त्या नेरूळच्या ब्रिजपासून ते पूर्ण बेलापूरच्या त्या ब्रिजपर्यंत पूर्ण जाम दाखवत होतं. फ्लेमिंगोज. तर आम्ही पाम बीच रोडवरून इथून राईड घेऊन उल्व्याच्या मार्गाने सरळ बाहेर पडू. आपल्याला कळंबोली सर्कलचं पण ट्रॅफिक अवॉइड होईल त्याच्यामध्ये. सुकेश आणि आता आपण उल्व्याच्या रस्त्याला लागलोय. आपण पाम बीचवरून राईड घेतलाय. हा रस्ता तुम्ही जर माझ्या मागच्या व्लॉग बघितला असेल, जेव्हा मी पुण्याला गेलेलो राख्यासोबत, तेव्हा मी या रस्त्याने गेलेलो. आता आपल्याला पुढे जाऊन मग लेफ्ट आणि मग सरळ सरळ जायचं आहे. मी पुणे कोल्हापूर मार्गे जाणार आहे. आणि हा तो ब्रिज आहे तिथून आपण कळंबोली सर्कलवरून येतो. तिकडे पनवेल बायपास करतो आपण. आणि या रस्त्याला कनेक्ट होतो. खूप लोकांना माहीत असेल हा रस्ता. चाय पिते चाय 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 लोनावला जाते. नहीं नहीं 30 किलोमीटर तो रहेगा. 30-40 किलोमीटर रहेगा. चल ना आगे मिलेगा. आणि या खंडाळ्याचा घाट सुरू झालाय.
आणि मजा येते. असं काय फार वेगळं वाटत नाही आहे मला. तुम्हाला कॉर्नरिंगची थोडी प्रॅक्टिस हवी जेव्हा तुम्ही पॅनियर सोबत घाटात गाडी चालवता. हा हा, एक्सप्रेस हायवेचं ट्रॅफिक बघा. आज मी ट्रॅफिक हा हा हा, खूपच सुंदर असा रस्ता, खाली ट्रॅफिक आणि आम्ही इथे बाईकवर वरच्या रस्त्याला. आणि होत आहेत 8:20 आणि आम्ही लोणावळा क्रॉस केलंय. आणि आम्ही अजून चहाच्या शोधामध्ये. सुगेश थांबायचं नाव घेत नाही. तुम्ही बघू शकता 86 किलोमीटर. लोणावळा एवढं कमी आहे माहित नव्हतं मला ओल्ड रस्त्याने. 8:20ला आम्ही ब्रेक घेतलेला आणि आता वाटत आहेत 8:50. अर्धा तासाचा ब्रेक झाला लोणावळ्यात. आता आम्ही डायरेक्ट जेवायसाठी थांबू. 7:12 आपला 7:12 काळं मटण. एक वेगळीच मजा आहे नाईट राईडची. आतापर्यंत तर मजा येते. बघू आता पुढे कसं काय होणार आहे. कारण आम्ही नॉनस्टॉप आलो ना. आम्ही 2 तासामध्ये लोणावळ्याला पोहोचलो. आपला सेटअप कसा वाटतोय मला नक्की सांगा. क्रेडलचा, क्रेडल बरोबर फोन अडकवला. छोटा फोन होता माझ्याकडे एक स्पेअर. त्यामध्ये आपला मॅप चालू आहे. पुणे अजून 55 किलोमीटर दाखवत आहे. हा लोणावळा नंतरचा टोल नाका म्हणजे आता पुणे जवळ आलंय. पुणे मला वाटतं 30 किलोमीटर असेल. आणि आता वाजलेत 9:45 आणि आम्ही पुण्याला पोचलो. राईड मस्त चालू आहे. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. सगळं व्यवस्थित चाललंय. बाईक इज परफॉर्मिंग रिअली व्हेरी नाईस. अरे ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती म्हणून मी शूट नाही करू शकलो. तर आम्ही आता एक ब्रेक घेतलेला. फ्यूल पण संपायला आलेलं. फ्यूल ब्रेक घेतलेला आम्ही. फ्यूल टँक फुल केली आहे आणि आता आम्ही पुन्हा क्रॉस करतो. देहू रोडला लागलोय. एक्सप्रेस हायवे संपला. तो ब्रिज पण क्रॉस झाला. आता वाकड आहे. आणि हा कात्रजचा बोगदा आपण एंटर करतोय. डिस्को लाईट बोगद्यात गरम वाटतंय. गरम एवढी हीट काय आहे बोगद्यामध्ये. पूर्ण गरम गरम होता बोगदा आतमधून. एकदम गरम हवा शिरली पूर्ण सगळीकडून पॅन्ट आणि जॅकेटमध्ये. बघू शकता आम्ही हॉटेलला थांबलो जेवायला. आता आम्ही समवेअर अराउंड पुण्याच्या पुढे आहे. पुण्याचा नंतरचा जो टोल येतो तो पण क्रॉस करून आम्ही पुढे आहे. जवळजवळ 30 किलोमीटर पुढे आहे. आमच्या बाईक इकडे लागले आहे. सुकेश रेडी आहे. आता निघायचं आहे. आता आम्ही जवळजवळ 165 किलोमीटर्स क्रॉस केले. रेणुका व्हेज नॉनव्हेज. सुकेशची बाईक पण तयार आहे. माझी बाईक पण तयार आहे. आता निघू आम्ही लगेच.
सुकेश 11:30 आणि आम्हाला गुगल आंटी काय दाखवते 6:39. तर नॉनस्टॉप गेलो तर 6:39ला पोहोचू शकतो. बघू किती वेळ लागतोय. अजून 382 किलोमीटर्स बाकी आहेत. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे खरंच. आणि आज साताऱ्यामध्ये आम्हाला पाऊस भेटलाय. तर मी तर थांबलेलो, ब्रिज चढलोच नाही मी. सुकेश बिचारा ब्रिजवर होता, तर तो पुढे जाऊन थांबलाय. थोडं सांभाळून जायला पाहिजे, रस्ता ओला आहे. तरी आमचा अर्धा तास तरी फुकट गेला. आता निघालोय आम्ही साताऱ्यावरून. पुढे तर पाऊस नाही वाटत आहे मला. इथे तर रस्ता सुकाच वाटतोय. त्यात तेवढा पॅच पुरताच पाऊस होता. अशीच कृपा ठेव रे देवा, पाऊस नको. म्हणूनच सोक्त राईड करू दे. उसाचं गवत पडलेलं, मला वाटलं का साप आहे की काय. आणि आता इथे आम्ही कराडच्या आसपास पुढे आहोत. थोडी पेट्रोल भरलं. 112 रुपये पेट्रोल कराड. तर आता आम्ही पेट्रोल भरून निघालोय. 2:30 वाजले आहेत आणि कोल्हापूर 50 किलोमीटरवर आहे. बाकी सगळं ओके. 190 किलोमीटर चालली माझी गाडी आणि 780चं पेट्रोल, 780 रुपयाचं पेट्रोल गेलं. जवळजवळ 7.5 लिटर गेलं असणार. बघू, ॲव्हरेज काढायला पाहिजे. आता आम्ही पंचगंगा नदी क्रॉस केली आहे. कोल्हापूरचा जो मेन एंट्रन्स आहे तो पण मागे गेलाय. 3 वाजलेत आणि राईड आपली व्यवस्थित चालू आहे. आपण चाललोय आंबोली घाटाने. आपण निपाणीवरून राईड घेणार, आंबोली घाटाने जायचं आहे. कुठेतरी निपाणीच्या जवळपास आहे आम्ही आता. मी आणि सुकेश. वाजले 3:30 आणि इथून निपाणी काहीतरी 10 किलोमीटरवर आम्हाला राईट आहे, जो आपण जाणार आंबोली घाटातून गोव्याकडे. आणि हा आंबोली घाट सुरू झालाय, बघू शकता. हा हा सो ब्युटिफुल. खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर. बघू शकता माझे ग्लोव्स पण चेंज झाले आहेत आणि मी रेन कवर पण घातले. आम्हाला पाऊस भेटतोय मध्ये मध्ये. पाऊस पण मजा घेतोय आमची. मध्येच येतोय जोरात आणि आम्ही थांबलो, रेनकोट घालून पुढे आलो तर पूर्ण सगळा सुका रस्ता. काय चाललंय कळत नाही. आणि ढग पण आहेत. अजून सूर्य आला नाहीये ढगांच्या बाहेर, त्यामुळे सनराईज काही दिसत नाहीये. खूप होप्स होते नाईट राईड आपली सनराईज बघून आपण गोव्यामध्ये संपवू हा ब्लॉग. पण अजून सूर्यच नाही आलाय. ढग पण खूप आहेत. अजून 60 किलोमीटर आहे आपलं डेस्टिनेशन. गुगल आंटीच्या हिशोबाने अजून 1 तास 40 मिनिटं दाखवत आहे.
आणि हा खूप फेमस असा आंबोली घाटातला धबधबा. पुन्हा पावसाचा सीझन नाही आहे, तर सुका आहे सध्या. पावसाळ्यात तर इकडे झुंबड असते. 500 किलोमीटरची राईड ची कंप्लीट झाली आहे आणि आता आम्ही आंबोली घाट पण उतरलोय. नींद आ रहा है? रुकते रुकते, रुका रुका, आगे चल आगे चल. आंबोली घाट क्रॉस करून सावली हॉटेलला थांबलो, नाश्ता केला. खूप झोप येते. तिकडनं तरी डुलकी पण आली बाईक चालवता. बघू आता, अजून लास्ट 50 किलोमीटर्स बाकी आहेत. बघू किती वेळ लागतोय. सो फार सो गुड. आम्ही लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्या हॉटेल पण शोधायचं. आणि आता आम्ही सावंतवाडीमध्ये आलो. सावंतवाडीचा तलाव आणि ही आपली रूम आहे. इथे आल्या इथे बाथरूम आहे. व्ह्यू तसं काही खास नाही आहे. सामान आपलं पॅनियर्स. सुकेश येतोय त्याचं सामान घेऊन. आणि आता आमचे हे रूम आहे 2-3 दिवसासाठी.